जगातील मोठ्या देशांमधील युद्ध, परंतु या संघर्षाचा सर्वाधिक फटका नक्की कोणाला बसतोय? युद्ध हजारो किलोमीटर दूर जरी असलं तरी त्याची झळ मात्र मायबाप शेतकऱ्यांना का? निर्यात ठप्प झाली तरी शेतकऱ्यांच्या मालाचं काय असणार पुढील सरकारचं धोरण? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी एग्रीको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या अमेरिका इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा मोठा परिणाम भारताच्या शेती आणि कृषी निर्यात क्षेत्रावर होताना दिसत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, शिपिंग मार्गावरील तणाव आणि बंदरांवरील अडथळे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजार मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. चालू असलेल्या परिस्थितीचा परिणाम इंधन आणि पेट्रोकेमिकल उद्योगांवरती देखील होताना दिसत आहे. खत निर्मिती हा उद्योग मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल घटकांवरती अवलंबून असतो. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली तरी त्याचा थेट परिणाम खतांच्या उत्पादनावरती होत असतो. भारतात मोठ्या प्रमाणावर युरियाची आयात केली जाते, परंतु आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर झाल्यास खतांच्या आयातीवरही परिणाम होण्याची दाट शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी हंगामात खतांच्या किमती वाढण्याची किंवा उपलब्धतेवर ताण येण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान शेतीमालाच्या निर्यातीवरही या युद्धाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. मुंबईतील JNPT बंदरावर कांद्याचे 250 पेक्षा अधिक कंटेनर अडकून पडल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे. मध्य पूर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची निर्यात केली जाते, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे जहाजांच्या हालचाली मंदावल्या असून काही जहाजे मध्य समुद्रातच थांबवावी लागल्याचेही सांगितलं जात आहे. आणि याचा परिणाम फक्त कांद्यापुरता मर्यादित नाही. द्राक्षे, डाळिंब, केळी यासारख्या फळपिकांच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे. सामान्यतः मुंबई बंदरातून दुबईपर्यंत शेतमाल पोहोचण्यास 3 ते 4 दिवस लागतात, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जहाजांना उशीर होत असल्याने निर्यातीसाठी तयार असलेला ताजा शेतमाल बंदरातच अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणजे लाखो रुपयांचा शेतमाल सडण्याची शक्यता वर्तवली जात असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हळद आणि इतर मसाले पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. इलायचीसह विविध मसाल्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर आखाती देशांकडे होत असते, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या मालाची निर्यातही जवळपास ठप्प झाली आहे. कलिंगड, खरबूज यासारख्या फळांच्या कंटेनरही बंदरावरती उभे असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे. बासमती तांदूळ हा भारताचा महत्त्वाचा निर्यात माल आहे. इराण, संयुक्त अरब आणि सौदी अरेबिया हे बासमती तांदळाचे सर्वात मोठे खरेदीदार देश आहेत. भारतातून होणाऱ्या एकूण बासमती तांदूळ निर्यातीपैकी सुमारे 50% निर्यात या देशांकडे जाते. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांमध्ये होणारी निर्यातही मोठ्या प्रमाणावर अडथळ्यात आली आहे. शेतीमालाच्या निर्यातीबरोबरच पोल्ट्री व्यवसायाला याचा मोठा फटका बसत आहे. भारतातून काही देशांकडे पोल्ट्री उत्पादने आणि अंडी यांची निर्यात केली जात होती, मात्र सध्या परिस्थितीत ही निर्यातही थांबवली गेली आहे. लाखो रुपयांचं कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या पोल्ट्री उद्योजकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. साखर निर्यातीतही अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे 20 लाख टन साखरेचा निर्यात कोटा अद्यापही प्रलंबित असून युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास हा कोटा तसाच अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या सगळ्या संकटांमध्ये तिसरे मोठे संकट म्हणजे वाढलेलं शिपिंग शुल्क. निर्यातदारांच्या मते भारतातून दुबईला एक कंटेनर पाठवण्यासाठी पूर्वी सुमारे $500 इतका खर्च येत होता, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये काही शिपिंग कंपन्या एका कंटेनरसाठी तब्बल $3000 पर्यंत भाडे मागत आहेत आणि त्यामुळे निर्यातदारांसमोर देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान आयात क्षेत्रावरही परिणाम दिसू लागला आहे. भारतात सूर्यफूल तेल मोठ्या प्रमाणावर रशिया आणि युक्रेन मधून आयात केलं जायचं. युद्धामुळे या मार्गांवरील वाहतूक अडचणी देण्याची शक्यता असल्याने देशांतर्गत खाद्यतेलाचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत सोयाबीन तेल अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिका येथून आयात करतो, तर पाम तेल इंडोनेशिया आणि मलेशियामधून येत असतं. वाहतूक खर्च वाढल्याने या तेलाच्या किमतीतही वाढ होऊ शकते. एकीकडे निर्यात ठप्प तर दुसरीकडे आयात महाग, अशा दुहेरी संकटात भारतीय शेतकरी सापडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. निर्यातीसाठी तयार असलेल्या दर्जेदार शेतीमालाला देखील स्थानिक बाजारात निम्माच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढतच चालला आहे. आता या परिस्थितीमध्ये सरकारची धोरणे, निर्यात व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी बदलते याकडे संपूर्ण कृषी क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
कारण या युद्धाचे पडसाद केवळ जागतिक राजकारणापुरते मर्यादित नसून ते थेट भारतीय शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, नक्की सरकारने अशा वेळी शेतकऱ्यांसाठी काय पाऊल उचलली पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं? जास्तीत जास्त कमेंट करून नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी एग्रीको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.